आज आपण मस्त अशी मैद्याची खुसखुशीत कडाकणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर हे नवरात्रीमध्ये जेव्हा घटस्थापना केली जाते तेव्हा 7व्या दिवशी घटाला घातली असतात। तर कोणी कोणी 7व्या दिवशी घालतं किंवा मग 9व्या दिवशी माळ घातली जाते। तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुम्हाला आवडणारच आहे, त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा। तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी चाळणीने चाळून घेतलेला आहे, त्यामुळे काही घाण कचरा असेल ते निघून जातो। तर पाव वाटी मी बारीक रवा घातलेला आहे। तर मी नाही घालायचं तर नसेल नका घालू, पण रव्यामुळे काय होतं, एक मस्त असा खुसखुशीतपणा येतो। तर आता इथे मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी साखर त्यामध्ये टाकायची आहे। तर ती सर्व एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आता इथे मी वेलची पूड आणि मीठ घालत आहे। तर कोणत्याही गोडाच्या पदार्थाला जर मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव आणखी वाढते, त्यामुळे मीठही इथं घालायचं आहे। तर आता मी थोडंसं दूध ओतून इथं घेतलेलं आहे। तर बघा, अगदी थोडं थोडं करून याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकदमही ओतायचं नाही, कारण मग ते जास्त पातळ होतं आणि जास्तीचा मैदा आपल्याला घालावा लागतो। तर थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये मी आपल्याला तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं आहे। तर जेव्हा आपण पिठं वगैरे मिक्स करून होतं, मीठ टाकून होतं, तेव्हाच हे मोहन घातलं तरीही चालेल, पण मी आता घालते। तर 1 चमचा तूप मी इथं गरम करून घेतलेलं आहे, याच्यापेक्षा जास्त मोहन घालू नका। तर आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। जे उरलेलं दूध आहे ते मी यामध्ये ओतून घेत आहे। तर जा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे। तर अगदी पाऊण वाटी दूध आणि पाऊण वाटी साखर हे परफेक्ट असं प्रमाण आहे। जास्त पण साखर घालायची नाही, त्यामुळे कडाकणी अगदी मऊ पडतील, त्यामुळे साखर ही थोडीशीच घालायची आहे। तर आता मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे, जास्त घट्टही नाही ठेवला, जास्त पातळ केला नाही। आता हे मी 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। तर आता इथे बघा 15 मिनिटं झालेले आहेत। तर आता ह्याच्यामधील मी गोळा काढून घेत आहे। तर आपण पोळपाट घेऊन हा गोळा लाटून घेणार आहोत। तर आपल्याला पारी चांगली लाटून घ्यायची आहे। तर कडाकणी जास्त चांगली पातळच लाटली जातात, त्यामुळे ती अगदी छान अशी खुसखुशीत होतात, अशी मऊ पडत नाहीत। जरी 10-12 दिवस ठेवली तरी अगदी व्यवस्थित आहे अशी राहतात। तर एका टोपणाच्या मदतीनं किंवा प्लेटच्या मदतीनं आपण ह्याला गोलाकार देऊन घेणार आहोत, कारण मग आपली कडाकणी सगळी एकसारखी दिसतात। तर बघा, तुम्हीही या पद्धतीनं केलं तरी चालेल, किंवा मग तुम्हाला सर्व लाटून घ्यायची असेल तरीही चालेल। तर जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडीशी लाटून घेतलं तरीही चालेल। तर आता आपल्याला माळ करून घालायची असते, त्यामुळे ह्याला होल पाडायचा असतो। तर मी इथं जे आपण बटाटा वगैरे त्याची साल काढतो ते घेतलेलं आहे व त्यानं छोटासा होल करून घेतलेला आहे। आता हे असंच आपण तळून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला माळ करणं अगदी सोपं जातं। तर आता इथं तेल तापलंय का नाही हे थोडंसं पिठाचं थेंबही घालून बघायचं आहे। तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे, ज्यामध्ये मी आता कडाकणी सोडून घेतलेलं आहे। तर अलटून पालटून मस्त असं कडाकणी खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता, मस्त असं भाजून घेतलेलं आहे, म्हणजे तळून घेतलेलं आहे। आता मी अजून एक कडाकणी इथं तळून घेणार आहे। तर अगदी छान अशी तळून घ्यायची आहेत, जास्त पांढरी पण नाही ठेवायची, त्यामुळे मग कडाकणी नंतर मऊ पडू शकतात। तर बघा, असं छान हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कडाकणी चांगली तळून घ्यायची आहेत। तर ही चवीलाही अगदी छान लागतात, झटपट बनवून तयार होतात। मैद्याच्या आणि रव्याच्या असल्यामुळे खायला अगदी कुरकुरीत खुसखुशीत लागतात। तर बघा, तशी मी सर्व कडाकणी इथे तळून घेतलेली आहेत। बघा,
तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या ज्या रेसिपी आहेत त्या तुम्हाला नक्की पाहायला भेटतील. तर इथे बघा मी सर्व कडाकणी आता हे तळून घेतलेले आहेत. तर बघू शकता तेवढ्या पिठामध्ये अगदी 20-1 कडाकणी चांगली बनवून होतात. तर बघा इथे मस्त असं खुसखुशीत कडाकणी तयार झालेलं आहे. अगदीच चवीलाही छान लागतात. तुम्हीही नक्की बनवून बघा आणि कशी झाली हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नवीन रेसिपीमध्ये भेटू, तोपर्यंत बाय.